आजच्या व्हिडिओमध्ये धना पावडर करून ती वर्षभर स्टोअर कशी करायची हे बघणार आहोत. धना पावडरचा रंग बदलू नये, ती खराब होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ भरपूर टिप्ससोबत वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करून घेतली. 1 बाउल धने थोडे थोडे करून भाजून घ्यायचे. धने भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. त्याचा सुवास सुटला की समजायचं की धने भाजून झालेत. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात धने पावडर करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही धने घ्या. धने अजिबात जास्त वेळ भाजायचे नाही. हलकासा रंग बदलला, त्याचा सुवास यायला लागला की लगेचच ते काढून घ्यायचे. धने जास्त भाजले तर धना पावडरचा रंग बदली होईल. धने भाजून झालेत, एका ताटात काढून घ्यायचे. कढईत ते ठेवायचे नाही, कारण कढई गरम असते, त्यामुळे ते अजून भाजले जाण्याची शक्यता असते. धने आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. पूर्णपणे थंड झाल्यावरती धने मिक्सरला फिरवून घ्यायचे. मिक्सरचं भांडं देखील अजिबात ओलं नसावं. धने पावडर करताना एक काळजी घ्या, अजिबात पाण्याचा स्पर्श त्याला होऊ नये. धने पावडरला रंग छान येण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची. हळद मिक्स करून धने मिक्सरला फिरवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता धना पावडर तयार झाली आहे. किती सुरेख रंग आलाय. मिक्सरला फिरवून झाल्यानंतर सुद्धा 1 ते 2 मिनिटं धना पावडर थंड करून घ्या. मिक्सरला फिरवल्यामुळे धना पावडर थोडी गरम होते. अशीच जर तुम्ही ती स्टोअर केली तर धना पावडरला ओलसरपणा पकडेल आणि ती वर्षभर तुम्हाला स्टोअर करता येणार नाही. अशा जर छोट्या छोट्या टिप्सवर तुम्ही लक्ष ठेवलात तर तुम्हाला सुद्धा धना पावडर वर्षभर स्टोअर करता येईल. एक महत्त्वाची टिप म्हणजे धना पावडर शक्यतो 6 महिन्यासाठी स्टोअर करा, जेणेकरून तशीच्या तशी तिचा रंग, स्वाद, सुवास न बदलता तुम्हाला वापरता येईल. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.